खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेते विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास. जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघंही निघून गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. संसदेतील अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणी गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत बोलणार. विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सलग 5व्या दिवशी सुनावणी. कपिल सिब्बल आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरती युक्तिवाद करण्याची शक्यता. दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. पंधरा ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार. तर पालकमंत्री पदाबाबत येत्या 2 दिवसात घोषणा होणार. गोगावलेंनी विश्वास व्यक्त केला. एफडीएचा डॉमिनोज पिझ्झाला दणका. मुंबईतील बोरिवली, विलेपार्ले, घाटकोपरच्या 3 शाखांचे परवाने निलंबित. स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबतच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका. सतरा ऑगस्टच्या नोटीशीनंतर महिन्याभरात मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द. आणखी 100 दिवसांची मुदतवाढ द्या. भाजपचेच वाहतूक सेलचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांची मागणी. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात. हिंगोलीमध्ये नागनाथाचा मुकुट गर्भगृहाजवळ ठेवला जाणार. गर्दीमुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय. तर उपवासाचे पदार्थ 20 ते 30% महागले.